तर नक्कीच सामना लगेच सुरू होईल. 4 षटका आणि 20 मिनिटं आणि समालोचन कक्षामध्ये आपण जाऊया. अतिथी पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान होईल आणि रोहित यांना आपण ऐकूया. तर आमदार चषक भातांची ही दर्जेदार स्पर्धा आपण सर्व प्रमुख पाहुण्यांचं मनापासून धन्यवाद देतो. आज अतिथी कक्षामध्ये पाहतो आमचे सर्व सन्माननीय पाहुणे मंडळी. पहिल्या फेरीतीला तिसरा सामना 8चा पोल आणि रोहित आता बघा जेव्हा रायगड क्रिकेट असोसिएशनची काही नियमावली आली ज्यामध्ये 8 संघ मॅन्डेटरी हे सुद्धा आपण पाहिलं. मात्र काही स्पर्धेमध्ये आपण पाहतो यप गट पर्यंत खेळवले जातात आणि ते 2 सामने वरती खेळवले जातात. म्हणजे पाहायला गेलं तर निघायला तिथेच येतं. आणि ही चर्चा आज क्रिकेट रसिकांमध्ये काय म्हणशील, आज यप गट खेळवले जातात. खऱ्या अर्थानं रूल्स आपण पाहतो 8च संघ मॅन्डेटरी, मात्र हे काही चेंजेस झालेत नियमावली. वळूया मॅच कडे. नक्कीच मॅचला सुरुवात होते. पहिली मॅच जिंकली होती त्या ठिकाणी डेरवली टीमने. दुसरी मॅच जिंकली नारपोली संघाने. तिसरा सामना या ठिकाणी नारपोली अगेन्स्ट पेठाळे आपण पाहतोय. आणि या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती दांडी 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 गोल आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. पहिला विकेट पहिला हादरा बसतोय. फलंदाज या ठिकाणी बाद होईल जयेंद्र. जरी पुढचे 8 संघ आणि त्यानंतर पहिले 4 मॅचेस म्हणजे पहिले 4 संघ 2 मॅचेस अगदी 12 संघच होतात. त्यामध्ये जर समालोचकांना 12 टीमचं समालोचन करायचं, अंपायर्सला देखील जर पाहिलं तर 12 टीम मध्ये म्हणजे 12 मॅचेस मध्येच त्या संघांचं संपूर्ण अंपायरिंगगिरी करायची आहे. आणि त्यामध्ये फायदा फक्त संघाचा आहे की पहिल्या 2 सामने खेळतात आणि संघ घरी जातात. त्यानंतरचे 2 संघ जर आपण पाहिले 2 सामने खेळतात आणि संघ घरी जातात. पण अंपायर्स, कॉमेंटेटर आणि आयोजक अगदी पहाटेपर्यंत त्यासाठी राहावं लागतं. नक्कीच हरिभक्त पारायण दीपक पाटील सर जे पालीचे नामांकित पंच आहेत आणि त्यांनी मगाशी सांगितलं आता डे नाईट आम्ही घेऊ शकत नाही. डे नाईट जर कॉल आम्ही घेतला म्हणजे पंचांसाठी जेव्हा जे डे नाईट स्पर्धेमध्ये जातात तेव्हा ते डेचा कॉल घेऊ शकत नाही. आणि याच्या अगोदर ते डे सुद्धा मॅचेस करायचे आणि नाईट सुद्धा करायचे. मात्र जर त्यांनी डे नाईट स्पर्धा घेतली तर त्यांना मात्र एकच स्पर्धा कव्हर करावी लागते. नक्कीच सागर, या सर्व गोष्टींकडे आता खूप मॅन्डेटरीने लक्ष दिलंय, लक्ष केंद्रित केलंय असोसिएशनने. नवीन नियमावली देखील आलेली आहे आणि त्या नियमावलीमध्ये अनेक साऱ्या टुर्नामेंट सध्याच्या स्थितीमध्ये पार पडतात आणि ही टुर्नामेंट देखील त्याच नियमावलीने आहे. प्रत्येक दिवशी 8 संघ, 4 षटकांच्या मॅचेस, सर्व काही या ठिकाणी नियोजनबद्ध आहे. यावेळचा बॉल जर पाहिला ऑफिस्टिकच्या खूप बाहेर, ऑफस्टमच्या बाहेरून जाणारा होता. पंच दीपक पाटील सर यांचा येतोय अवांतरचा इशारा. या ठिकाणी यंगस्टार नारपोली संघ बॅटिंग करत असताना 2 चेंडूंचा खेळ संपलाय. धावपटलावरती आहे. यस, अक्षर रोहित 11 यंगस्टार नारपोली टीम मैदानामध्ये दाखल झाली आहे. 2 बॉलमध्ये 2 धाबा, एक महत्वपूर्ण विकेट. आडव्या बॅटनं अलॉंग द कॉर्पेट या चेंडूवरती खेळ केलाय. या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहे. दूरवरून चेंडूला अडवलं जात आहे आणि फेकी ही तितकीच अचूक केली जाते. एक धाब येते. कौतुक करावं लागेल गोलंदाज श्रीधर केणी, एक्सपिरियन्स मला गोलंदाज आहे. पेठाली संघाकडून सातत्यपूर्वक काम याचं देखील राहिलेलं आहे केणी या गोलंदाजाचा. कारण जर पाहिलं तर खूप चांगला गोलंदाज आहे. पण इथे यंग टॅलेंट आहे. दिनेश पाटीलच्या बॅट मधून तडाखा पाहिलाय. आडव्या बॅटनं चेंडू स्लोवर वन होता, पीक केलं लवकर आणि चेंडूला पाठवला डीप स्क्वेअर लेग सीमारेषे पार. देखील रायगड टेनिस पटलावरती गणना केली जाते. यावेळेस तेज तर्रार गती
गतीमध्ये होता हा चेंडू, त्या ठिकाणी इम्पॅक्ट, हाईट फॅक्टर, लाईन, लेंथ सर्व काही चेक केलं. त्यानंतर पंचांचा डिसिजन येतोय की चेंडू अगदी जास्त उंचीचा आहे आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर अगदी बऱ्याच शेकडो मॅचेस दीपक पाटील सर यांनी कव्हर केलेल्या आहेत. खूप सारा एक्सपिरियन्स त्यांचा देखील या टुर्नामेंटमध्ये आहे. या अंपायरिंग जर आपण पाहिलं या क्षेत्रामध्ये खूप चांगले अंपायर्स म्हणून ते गणलेले आहेत. ते देखील सांगतात की हा अगदी हाईट फॅक्टर वरती आहे. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटनं कार्पेटच्या साहाय्याने जमिनीलगतचा फटका, एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये, फक्त आणि फक्त धावा आहेत. एक धावेनं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावपटलावरती 10 धावा स्कोरबोर्डवरती दाखल झालेल्या आपण पाहतोय. नक्कीच रोहित, या स्पर्धेमध्ये आणखीन आपण एक नाविन्य पाहिलं. आगळं वेगळं जे मालिकावीरासाठी बक्षीस असणार आहे. या महाराष्ट्राला संगीताचं वेड, नाटकाचं वेड, अनेक कलांचं वेड, याच महाराष्ट्राला टेनिस क्रिकेटचं वेड. मात्र याच महाराष्ट्राला मागच्या 3-4 वर्षामध्ये बैलगाडा शर्यतीचं सुद्धा वेड स्पेशली. आणि आज आपण पाहतोय मालिकावीरासाठी जो बैल आहे आणि त्याचा शामियाना बघा, अगदी काही अंतरावर कोण असेल तो खेळाडू, त्या बैलाचं सुद्धा काही वेळामध्ये आगमन होईल. आणि जो मालिकावीराच्या रेसमध्ये असेल त्या खेळाडूच्या नावाची जेव्हा चर्चा होईल आणि तेव्हा ज्याला हा बैल मिळेल, आणखीन एक वेगळे अचिव्हमेंट असेल. तर आमदार चषकाच्या सर्व आयोजक कमिटीचा धन्यवाद देऊया या वेगळ्या प्राइजसाठी. नक्कीच अखंड महाराष्ट्राला अगदी वेड लावून ठेवलाय बैलगाडा क्षेत्राने. कारण तरुणाई क्रिकेट खेळाडू पण, टेनिस बॉल क्रिकेट खेळाडू पण जसे मॅचेस संपतात ना, जवळपासचा शर्यतींचा अड्डा बघतात आणि तिथेच अगदी त्याच गणवेशामध्ये तिथे त्या शर्यती पाहण्यासाठी उपस्थिती लावलेली असते. नक्कीच रोहित, उद्या आम्हाला माहिती मिळते का उद्या बैलगाडा क्षेत्रातील महाराष्ट्रातील एक मोठं नाव आहे राहुलभाई पाटील आणि त्यांचा फॅन फॉलोअर्स वर्ग सुद्धा खूप मोठा आहे. आणि राहुलभाई पाटील आणि त्यांचे समर्थक, त्यांचा मित्र परिवार, मथुर बैलाचे मालक आपण पाहतो महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैल. आणि उद्या त्यांची रॉयल दमदार एंट्री आपण या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. नक्कीच बॅनर देखील आहेत त्यांचे. राहुलभाई पाटील यांचे मथुर बैलाचे मालक एक जबरदस्त नामवंत गाडा मालक आहेत आणि त्यांची रॉयल एंट्री उद्याच्या दिवसामध्ये, उद्याच्या रात्रीमध्ये, फायनल नाईट मध्ये त्यांची रॉयल एंट्री या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस मात्र सलगचे 2 चेंडू चाललेत. निर्धाव गोलंदाजी मार्गास्थावरती आहे ऋषी केणी, खूप चांगली बॉलिंग हाताळतोय. रिव्हर्सचा अटेम्प्ट, स्विच हिट. इथे मात्र पूर्णपणे अक्षय रोहित 11 यंगस्टर नारपोली संघाचा करता जरता आहे ना सागर, त्याला इथे खामोश ठेवलाय. सलगचे 3 बॉल डॉट होतोय. दिनेश पाटील या परिसरातील एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, त्याची गणना रायगड टेनिस पटलावरती आणि तो यावेळेस मात्र थोडीशी खराब कामगिरी करतोय. ऋषीनं आपल्या गोलंदाजीच्या भोवऱ्यामध्ये त्याला मात्र पकडलंय, जाल्यामध्ये ओढून घेतलाय. पुन्हा एकदा बॉल खाली राहिलाय. आता धाव घ्यावीच लागणार आहे. आता स्ट्राईक रोटेशन करावंच लागणार आहे. कारण जर इथे चांगलं कलेक्शन असतं विकेटच्या मागे तर नक्कीच चौथाही चेंडू निर्धाव गेला असता. बाईच्या स्वरूपाने एकेरी धाव ही स्कोरबोर्डवरती आलेली आहे. यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह, बॉलला उडवलाय दूरच दूर, लांबच लांब बॉलला पाठवलंय सीमा पार. येतोय गगनभेदी षटकार. महत्वाचं आहे, दिनेशच्या बॅटमध्ये चेंडू येत नाहीयेत. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज कल्पेश मस्कर आहे. एक तोही मातब्बर दर्जेचा क्रिकेटपटू आहे. त्याच्या नावावरती देखील अनेक रेकॉर्ड्स आहेत, अनेक पारितोषिकं आहेत. पण यावेळेस मात्र या गोलंदाजाची प्रशंसा करावी लागणार आहे. ऋषीनं चांगलं षटक हाताळलंय. एक षटकाराचा अपवाद वगळता फक्त 2 सिंगल्स रन या षटकामध्ये आल्यात. ओव्हर नंबर 2चा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड वरती आहे 17 वरती. एक थोडासा अडचणीत सापडतोय. पहिला नारपोली संघ ज्याने उभारल्या होत्या धावपटलावरती पहिल्या 17 मध्ये 69 धावा, पण आता मात्र रोहित 11, अक्षय
रोहित 11 यंगस्टार नारपोली संघाने मात्र या ठिकाणी 2 षटकांच्या अखेरीस उभारल्यात 17 धाबा। आता नवीन गोलंदाजाची खोज असेल, तलाश असेल तिसऱ्या षटकासाठी। प्रीतम केणी हाफ गोलंदाज मार्गस्थ आपण होताना पाहतोय। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजीच्या बोहऱ्यावरती हा गोलंदाज उभा ठाकलाय। या ठिकाणी धावपटलावरती आहे धावा संख्या 2 षटकांच्या अखेरीस 17 वरती 1। आता टान्स बदललाय फलंदाज दिनेश पाटील याने। डावकुऱ्याचा हा फलंदाज अगदी आपल्या रडार मध्ये घुटना टेक फोटोजेनिक स्ट्रोक बॉलला फाटवलाय डीप स्क्वेअर एक सीमारेषा पार षटकार। पाहिलं तर खूप चांगला बॉल होता, पण त्या ठिकाणी चेंडूला एक्झिक्यूट केलं, बनवलं अगदी टान्स पोझिशन घेत हा चेंडू पाठवला डीप स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे षटकार। हीच मोठ्या खेळाडूंची नक्कीच लक्षणं असतात। आपण नेहमी पाहतो की जर रुपेश सर पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं, या आधीच्या षटकामध्ये थोडीशी खराब फलंदाजी चालू होती, पण यावेळेस स्टान्स चेंज केला, उभा राहण्याची पद्धत बदलली आणि तिथे एक चांगला बॉल होता पण स्क्वेअर लेगला पाडल स्वीप करत चेंडूला पाठवलं 6 धाब्यांसाठी षटकार। षटकाराने एकूण धावसंख्या पोहोचली आहे 23 वरती 23 रन्स इन बोर्ड। तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि या गोलंदाजाचं स्वागत केलंय या षटकारानं। स्लोवर बॉल, गोलंदाजही कच्च्या गुरुचा चेला नाही आहे, त्याने पोझिशन ओळखली आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर स्लोवर 1 पद्धतीचा बॉल आला, त्यानंतर बॅट आधीच फिरून गेली दिनेशची। 23 वरती धावपळक स्थिरावलाय। ओव्हर नंबर 3 चा खेळ या ठिकाणी प्रोग्रेस वरती आहे। शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, बॉल ऑफ एक ड्राईव्ह, व्हॉट अ कॅच। अप्रतिम चेंडूवरती हा झेल टिपलाय गोलंदाजानं, खूप चांगला झेल आपण पाहतोय। हाही गोलंदाज जर पाहिला तर प्रीतम केणी आणि मोठी विकेट, एक जबरदस्त फलंदाज ज्याची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चांगली सुरू होती, पण तो मात्र बॅक टू द डग आउट पोहोचलाय। चांगली कॅच। तर सन्माननीय या गावच्या शाळेतील मुख्याध्यापक, एक शिक्षित व्यक्तिमत्व गजानन मालकर सरांचं इथे आगमन झालं। मी आमदार चषकाच्या आयोजकांच्या वतीनं गजानन मालकर सर मुख्याध्यापक भातान शाळेचे त्यांचं इथे सहर्ष स्वागत आणि सन्माननीय आपण पाहतो विनायकजी ठाकूर साहेब अध्यक्ष जिल्हा परिषद शाळा भातान यांचं इथे आगमन झाले। मी दोन्ही मान्यवरांचं आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करेन आणि रिपोर्टिंग करायचंय कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल। भैरीदेव 11 वशेनी दूरवरचा संघ आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी आजिवले। नेक्स्ट मॅच रिपोर्टिंग करा। इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा मॅन्डेटरी आहे, याकडे लक्ष असू द्या। यस कंटिन्यू। प्रीतमचा पुढचा बॉल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाच्या अबाकच्या बाहेर पोहोचले नाहीयेत आणि एक टप्प्याचा इंतजार करत होते। क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये इंतजार जर केला तर अगदी वाटच पाहावी लागेल आणि तशीच वाट पाहावी लागली। या क्षेत्ररक्षकाला चेंडू सीमारेषा पार पलीकडे चाललाय 4 धाब्यांसाठी चौकार। चौकार आलाय। चौकाराने एकूण धाबासंख्येचा विचार केला, स्कोरबोर्डवरती धाबासंख्या 20 धाबा, 27 रन्स इन बोर्ड। पुन्हा एकदा चांगलं कमबॅक केलंय। चौकार आला, षटकार आला, विकेट देखील आला, सर्व काही घडलंय या षटकामध्ये। या ओव्हरमध्ये बॉलिंग खूप चांगली या ठिकाणी होतीये। पेठाळी या संघाची यंगस्टार नारपोली संघाविरोधात टफ फाईट देतोय। एक फायटिंग जनक टोटल ही नारपोली संघाला देखील उभी करावी लागेल। स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आहे प्रीतम मस्कर। यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह प्रीतमच्या बॅट मधून आलाय, गगन भेदी षटकार, जबरदस्त फटका, 6 धाबा देऊन जाईल नारपोली टीम। बघा प्रेक्षक वर्ग किती शांतपणे या स्पर्धेचा आनंद घेतो। डिसिप्लिन आपल्याला इथे जरूर पाहायला मिळतो। प्रेक्षक वर्गांचं मनापासून धन्यवाद देऊया। बाउंड्री लाईन जवळ जे काही प्रेक्षक बसले त्यांना सूचना सुद्धा करतो, थोडा बाहेर बसा आणि जर पडद्यावरती काहीने पाय दिलाय त्यांना आम्ही जरा रिक्वेस्ट करू आपण थोडं दूरवर बसा। सर्व लाडक्या प्रेक्षकांचं
आम्ही मनापासून धन्यवाद देतोय. आणि या स्पर्धेसाठी आमचे दानशूर दाते ज्यांनी आम्हाला बिस्लरी वॉटर सेवा दिली ते सन्माननीय दानशूर व्यक्तिमत्व उद्योजक दैवत ठाकूर यांचे इथे आगमन झाले. साहेबांचं मनापासून धन्यवाद. आमदार चषक भातांच्या या स्पर्धेमध्ये मगाशी चर्चा आपण करत होतो. रोहित मालिकावीराचा जो बैल ज्या खेळाडूला मिळेल तो एक वेगळा आनंद असेल आणि ही एक वेगळी अचिव्हमेंट आपण उद्या फायनल रात्रीमध्ये पाहणार आहोत. नक्कीच, कारण ज्या खेळाडूला तो बैल मिळेल क्रिकेटचा अर्थ लक्ष त्या बैलाकडे नक्कीच त्याचं देखील विखुरलं जाईल. खूप चांगला नाद मी तर म्हणेन आता सध्याच्या जर मोसमामध्ये पाहिला तर बैलगाडा शौकीन अगदी 26 जानेवारीला जर पाहिले तर 3 ठिकाणी शर्यत होत्या पण 3ही ठिकाणी तेवढाच जनसमुदाय आपण पाहिला. तर जाऊया मॅचच्या दिशेने. या ठिकाणी पेठाली आणि नारपोली ही मॅच मैदानामध्ये रंगतदार अवस्थेमध्ये चालू आहे. पहिलं सत्र प्रगतीपथावरती आहे. पहिल्या सत्राच्या 3 षटकांचा खेळ संपलाय. 4थं षटक या ठिकाणी पहिला बॉल येतोय अवांतर आणि या अवांतरच्या धाबसंख्येचा जर विचार केला एक धाव ऍड केली जाईल. एकूण धाबसंख्या 34. प्रीतम एक कसलेला खेळाडू आहे. बऱ्याच वर्ष त्याने सातत्य टिकवलंय आणि ते या खेळी देखील मैदानाच्या आतमध्ये आल्या 3 चेंडूंवरती 10 धाबसंख्येवरती खेळतोय. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल इथे यष्टिरक्षक थोडीशी चुकी करतोय. स्ट्राईक रोटेशन केलं जाईल जरूर आणि 1 धाव ही स्कोरबोर्ड वरती ऍड होईल. पण बाईज आहे की बॅटकट आहे. यस, बाईच्या स्वरूपाने ही 1 धाव स्कोरबोर्ड वरती ऍड होईल. क्रिकेटच्या पटलावरती जर आपण विचार केला टेनिस बॉल पटलावरती धावा कशा येऊ द्या धावा येणं खूप इम्पॉर्टंट असतं मित्रांनो आणि तीच एक बाईची धाव स्कोरबोर्ड वरती ऍड होईल. कारण 1 धावेची किंमत कुंडेवाळ संघाला खूप काही देऊन गेली आहे. दुसरा राऊंडचा सामना देखील 1 धावेने जिंकला चांबारली विरुद्ध आणि सेमीफायनलचा सामना देखील रोहिंजन संघाविरोधात 1च धावेने जिंकला. ही मित्रांनो 1 धावेची किंमत आहे. वा, प्रीतमचा काय लाजवाब क्रॅकिंग क्रवडावर आपण पाहिलाय. बॉल चालले सीमारेषे पार झाला फरार. रन्स मिळतील. चाल येतोय दर्जेदार मॅच बघा जिथे टॉस साठी पुन्हा एकदा दोन्ही संघनायकांना सूचना करतो. बैरीदेव 11 वशेनी आणि गावदेवी आजिवले. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणारे दोन्ही संघनायक याची नोंद घ्या. यस, बोलूया O2 रोहित. यस, शॉर्ट ऑफ लेनचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राईव्ह उल्लंघनला क्लिअर केलाय. बॉल झाले सीमारेषे पार. प्रीतमच्या बाट मधून येतो. आणखीन एक धमाका, आणखीन एक षटकार. थोडासा 2 षटकांमध्ये संघ अडचणीत होता. आता मात्र सुस्थितीमध्ये पोहोचला. 45 या धावसंख्येवरती स्कोरबोर्ड पोहोचलाय. ओव्हर नंबर 4 चा खेळ या ठिकाणी प्रोग्रेस वरती आहे. खूप चांगली बॉलिंग पण त्याहून चांगली बॅटिंग ही प्रीतमने साकारली आहे. स्लो बॉल पिक करायचा होता. बॉल चला विकेटच्या मागे क्षेत्ररक्षक येतोय. थोडीशी मिसफिल्ड होतीये. इथे चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये मित्रांनो. 1 धाव तर कंप्लीट आहे. तिसरीसाठी परतलेत. या ठिकाणी येत आहेत 3 धावा. चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो. आंखों ही आंखों में इशारा हो गया आणि या 3 धावा आणि आमचे स्कोरर मित्र मयूर पाटीलने आयवा झेल टिपलेला होता. या आधीचा जो षटकार प्रीतमच्या बॅट मधून आला तर मयूर पाटील त्या ठिकाणी उभे होते. झेल टिपला आणि त्यांना देखील सन्मानित केलं जाईल. टी शर्ट देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जाईल. 48 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. हो, हाही चेंडू उडवलाय. पुन्हा एकदा दर्शक दीर्घामध्ये चेंडू जातोय. प्रेक्षक तिथे आयवट कॅच टिपली आहे. यायचं प्रेक्षकाला खेळाडू आहे तो कोणत्या तरी संघाचा यावं आपण. खूप चांगला जेल तुम्ही या ठिकाणी मैदानाच्या बाहेर टिपलाय. आपलं देखील कौतुक केलं जाईल. तुम्हाला देखील गौरवण्यात जरूर येणार आहे. इथे षटकारांची परिभाषा 4थ्या षटकामध्ये बोलली जाते. एकूण धावसंख्या झाली आहे स्कोरबोर्ड वरती 53-54 धावा. चांगला क्रिकेट, गुड क्रिकेट. पहिल्या 2 षटकांमध्ये 17 होत्या. त्यानंतर कोणत्याही प्रकारचा प्रेशर न घेता या ठिकाणी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. स्लो बॉल इथे अपील केली जाते. बॉल चालला पाठीमागे. 1 धाव तर कंप्लीट आहे. थोडीशी मिसफिल्ड होतीये. 2 धावा कंप्लीट का तिसरी बनेल काय
इथे अपील केली जाते, पंचांनी अपील स्वीकारली, फलंदाज होईल बाद आणि बॅट कट आहे. जरूर आवाज देखील आमच्यापर्यंत पोहोचला होता. धावा संख्या झाली आहे 2 धावा ऍड केल्या जातील. 56 धावा या ठिकाणी स्कोरबोर्ड वरती ऍड होतील. सागर, एक चांगला खेळ. पहिल्या 2 षटकांमध्ये 17 आणि 4 षटकांच्या अखेरीस 56. हा क्रिकेट आहे. क्रिकेट आपण का नेहमी सांगत असतो अनप्रेडिक्टेबल खेळ आहे. अगदी रंग बदलणार सरड्यासारखा खेळ क्रिकेटला का म्हटलं जातं हेच दाखवलंय मैदानाच्या आतमध्ये. तर दोन्ही नक्कीच. तर 2 आयवा कॅचचं नामांकन आपण देणार आहोत आणि मी गावदेवी आजिवलेचे कॅप्टन या वशिनीचे कॅप्टन आलेत. टॉस होईल. मी सन्माननीय गजानन मालकर सरांना विनंती करेन, मुख्याध्यापक भातान शाळेचे, त्यांना विनंती करेन. तर तुकाराम मुकादम साहेबांना विनंती करेन. आमचे स्कोरर मित्र मयूर याने एक आयवा कॅच पकडलाय आणि त्यानंतर आमचे आणखीन एक खेळाडू होते. टॉस होईल. मी गजानन मालकर सरांना विनंती करेन, आजिवलीचे कॅप्टन, आपल्याला रिपोर्टिंग करायचे. इनिंग ब्रेक आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस मॅन्डेटरी आणि हा स्पर्धेचा नियम आहे. एखादी स्पर्धा जेव्हा डिसिप्लिन असते तेव्हा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं हे खूप महत्वाचं असतं. या गोष्टींकडे लक्ष असू द्या. तर मयूर यांचं आपण कौतुक करूया. दोन्ही आमचे खेळाडू आयवा कॅच नामांकित कंपनीचा आपण हे टी शर्ट्स पाहतोय. पुरस्कर्त्यांचा धन्यवाद देऊया आणि सरांच्या शुभ हस्ते टॉस होईल. गावदेवी आजिवली नेक्स्ट मॅच 4 षटकांचा सामना असेल. यायचे दोन्ही संघनायक. पुन्हा एकदा सर्व उपस्थित पाहुण्यांचं आमदार चषक भातांच्या या दर्जेदार स्पर्धेमध्ये मी 24 लाईव्ह इव्हेंट ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेतो. तर टॉस होते बैरीदेव 11 वशेनी आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करताना गावदेवी आजिवले. फिल्डिंग टीमला विनंती करेन, क्षेत्ररक्षण आपण लगेच लावून घ्या, कारण एक संघ आज आम्हाला क्वालिफाय करायचे. बघा 8चा हा इझी पोल आहे, मात्र एक संघ क्वालिफाय होईल, थोडा लक्ष असू द्या. तर कॉल येतो बैरीदेव 11 वशेनी. तर सरांच्या शुभ हस्ते कॉल येईल, वशेनीकडून कॉल येतो आणि टेल कॉल आलाय आणि टॉस जिंकलाय. आजिवली संघाने थांबायचे. सरांना विनंती करेन, आपण असं नसतं वा, आजिवलीनं टॉस जिंकलाय, निर्णय का असेल? डिसिजन पेंडिंग राहील. डिसिजन पेंडिंग आहे. वशेनी विरुद्ध या अगोदर कधी सामना खेळलाय का? नाही अजूनपर्यंत. नक्कीच पहिल्यांदा सामना. शुभेच्छा असतील. आज संघाची मोर्चे बांधणी कशी आहे? आज काही चेंजेस का? जो संघ नेहमी खेळतो तोच संघ खेळणार आहे? नाही, नेहमी खेळतो तोच खेळणार आहे. आमदार चषक भातांच्या या मैदानावर आपण नेहमी खेळता, काय म्हणाल स्पर्धेबद्दल? आयोजन तर खूप चांगलं आहे. दरवर्षी आयोजन चांगला असतो यांचा. तर शुभेच्छा असतील आपल्याला. सागर आणि मागील टुर्नामेंट मध्ये तौसिफ मॅन ऑफ द सिरीज राहिला होता. तर वशेनी संघ दूरवरचा प्रवास करून आलेत. विरोधी संघाचं डिसिजन पेंडिंग आहे. कशी आज तयारी असेल? त्यांच्या निर्णयावर आम्ही तयारी करू. आम्हाला बॅटिंगच भेटेल असं आम्हाला वाटते. संघामध्ये आज काही चेंजेस काहीच नाही. आमची नेहमीची टीम खेळेल. मालिका वीरासाठी आमदार चषक भातांची दमदार स्पर्धा आणि मालिका वीराला जी बैल आहे बक्षीस, काय म्हणाल या वेगळ्या बक्षिसाबद्दल? काही अट्रॅक्शन तुम्हाला वाटते का ह्या प्राइस साठी? हा, अट्रॅक्शन तर आहेच, कारण आपल्या विभागात मध्ये सगळीकडे बाईकच असते. आम्ही पहिल्यांदा टुर्नामेंट मध्ये बैल बघलाय. शुभेच्छा असतील. शुभेच्छा देऊया दोन्ही संघांना. चांगल्या खेळासाठी शुभेच्छा. चला फिल्डिंग टीम. तर देवत गजानन मालकर सर मुख्याध्यापक यांचा इथे सन्मान होणार आहे. मी सरांना विनंती करेन आपण सन्मानाचा स्वीकार करावा. भरत मुकादम साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतो आणि त्यानंतर जिल्हा परिषद शाळेचे आम्ही पाहतो अध्यक्ष विनायकजी ठाकूर साहेब यांचा सुद्धा इथे सन्मान होणार आहे. अतिथी देवो भव. महाराष्ट्राची परंपरा आणि आपली संस्कृती आपण पाहतो, पाहुण्यांचा आदर तिथे सन्मान केला जातो. अगदी मेन मुख्य स्टेजवर पाहिलं तर विघ्नहर्ता विधाता अष्टपदी असलेल्या गणरायाचं आपण मूर्तीचं दर्शन होतं आणि अगदी दीप प्रज्वलन आपण हा सुंदर वातावरण जरूर पाहतो. मी सरांचं मनापासून धन्यवाद देईन. पुढचा सन्मान होणार आहे विनायकजी ठाकूर साहेब अध्यक्ष जिल्हा परिषद शाळा भातान यांचा इथे सन्मान होईल. मी सुनील काठवले यांना विनंती करेन. चला मॅच ऑन होईल. आम्ही जॉईंट होणार लगेच मॅच कडे. रोहित इकडे जॉईंट होतील. आपण लक्ष देऊया मॅच कडे. सामन्यातील दुसऱ्या अंकाकडे आपण जरूर वळतो. सामना कोण जिंकेल? गावदेवी आजिवले. आपला डिसिजन पेंडिंग आहे. आपण लगेच डिसिजन कळवा. सन्मान्य पाहुण्यांचं शुभ आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत.
आलेल्या सर्व मान्यवरांचं उत्तरार्धाकडे आपण जरूर वळणार आहोत. टार्गेट सेट केलं आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. नारपोली विरुद्ध पेटाले या सामना सुरू होईल. टार्गेट सेट केलं. क्रिकेटमध्ये कुठलंही लक्ष छोटं किंवा मोठं नसतं आणि आता हा पाठलाग करायचा. फर्स्ट बॉल. पहिला चेंडू फुटवर्क वापरलं अंतर्वर्तुळामध्ये मिड ऑफला पंचांचा इशारा आलाय. नो बॉल. चेक केलं जाईल. रनवे जरूर चेक केलं जाईल. दोन पंचांमध्ये चर्चा जरूर होते. चला एकत्रित येऊ नका. नामांकित पंच आहे. क्रिकेटचे सर्व नियम त्यांना माहिती आहे आणि पंचांचा निर्णय हा अंतिम असतो. सौजन्यशील क्रिकेटमध्ये नेहमी असं म्हटलं जातं का पंचांच्या निर्णयाचं स्वागत करणं हे चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे. आणि आता गोलंदाज आपण पाहतोय. दिव्येश केनिय, ऋषी केनिय, दिनेश पाटीलला पाहतोय. पहिला चेंडू नो बॉल आणि याचा बेनिफिट मिळाला. 57चा टार्गेट टप्पा ओलांडायचा. सामना कोण जिंकेल? 24 ला इव्हेंट्स आपण जरूर पाहतोय. निर्णय येईल. एक्झॅक्टली व्हॉट हॅपन लेट्स सी. ऑफिशियल अंपायर इथे चेक केलं जाईल. ट्रान्सपरन्सी आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. पारदर्शकता आहे. तमाम क्रिकेटचा चाहता वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना पाहुण्यांचं स्वागत सुद्धा झाले. तर नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील चौथा सामना. या अगोदर पहिला सामना जिंकला संघ होता आपण पाहिलं डेरिवली. त्यानंतर नारपोलीचा नरेंद्रचा संघ जिंकला. यावेळेला दिनेशचा नारपोली संघ पाहतो आणि त्यांच्या विरुद्ध पेटाली शेवटचा सामना आपण जरूर पाहणार आहोत. यस आउट. बॅट्समन होईल आउट. यस ओव्हर टू डीजे. तालुका नियामध्ये खेळताना पाहतोय. गावा पातळीवर खेळत असताना तालुका नियामध्ये खेळताना पाहतोय. गावा पातळीवर खेळत असताना विभागासाठी चांगला क्रिकेट दाखवला. मात्र आता दोन हात करताना नवीन फलंदाज प्रीतम केनी, ऋषी केनीला आपण जरूर पाहतोय. स्ट्राईक रेंजला पुढचा चेंडू दिनेश पाटील. 57चा टप्पा ओलांडायचा. ऑफ कंपॅरिझन आपण केली. पूर्वार्धामध्ये पॉवर प्ले 1च्या खेळाच्या समाप्तीनंतर 10 धावा होत्या जेव्हा बॅटिंग केली नारपोली संघानं आणि या वेळेला तोच प्रवास करतोय. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे. दिनेशकडे वेगळे चेंडू फेकण्याची कला आहे. वेगळ्या धाटणीचे चेंडू बघा. गोलंदाजाचा रनवे, त्याची चेंडू डिलिव्हर करण्याचा अँगल आणि त्यानंतर आपण पाहतोय व्हरायटी आणि व्हॅरिएशन या गोष्टींना क्रिकेटमध्ये महत्व दिलं जातं आणि दिनेश त्याच पद्धतीतला एक परिपूर्ण गोलंदाज आहे. ऑफ स्टंपवर ठेवला. ड्राईव्ह करतोय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक रेडी अंतर्वर्तुळामध्ये. नक्की सिंगल पुढे कंप्लीट करेल. दिनेशला इथे माहिती पॉवर प्ले मध्ये जेवढे धावा आपल्याला रोखता येतील तेवढं येणाऱ्या गोलंदाजांना एक नवा कॉन्फिडन्स निर्माण होईल. आतापर्यंत दिनेशची गोलंदाजी पाहूया. नो बॉल. त्यानंतर 2 चेंडू. एकूण धावफलक 3. मगाशी चर्चा आपण केली 10 धावा जेव्हा बॅटिंग केली नारपोली संघानं 10 धावा त्यांनी कुठून काढल्या. समोर उभा आहे ऋषी. ऑन साइडला चेंडू ऑफ स्टंपला ठेवला. थोडा स्कीट झाला आणि हा डॉट बॉल. क्रिकेट खेळामध्ये एक एक डॉट चेंडू एक एक धाव किती महत्वाचे असते. आपण अनेक सेन्सेशनल विनिंग चित्तथरारक सामने पाहिले. दिनेशला पाहूया. पुढचा चेंडू ऑफ स्टंपवर आले. स्ट्रोक फटका निर्माण करण्याचा प्रयत्न. तयारी दाखवली नाही. अंपायर सिग्नल वाईडचा कॉल येईल. संघ पुढे सरकेल. एकूण धावफलक 57चा टप्पा ओलांडायचे. 3 धावा आहेत. एकूण धावा 4 आहेत. नो बॉल पाहिला. 2 धावा आणि 2 अवांतर चेंडू. दिनेशनं काही अंशी का होईना त्याच वेळेला डॉट चेंडू सुद्धा फेकलेत. एज लागते. एष्टी रक्षकाची साथ मिळत नाही आणि इथे गुड लक मी म्हणेन. लॉंग स्टॉपला आला हा चौकार. आमचा एक छोटासा मुलगा आहे बघा. या गाणी जसं डीजे ऑपरेटरनी लावलं ना तसं त्याच्या अंगात आलं. छोटासा आमचा नक्कीच म्हणजे त्याचं फेवरेट सॉन्ग असेल आणि ही आत्ताची जी यंग जनरेशन आहे ना त्यांच्या आवडतीचं गाणी लागलं ना का ते सुरू होतात आणि ते चित्र पाहिलं. ज्युनियर खारविषय. यस लॉफ्टेड स्ट्रोक डीप कडे फिल्डर रेडी आणि मी इथे जरूर. गुड कॅच. ब्रिलियंट कॅच. धक्का मिळेल बॅटिंग करताना पेठाली.
ऑइल एंट्री होणार आहे. बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव आपण पाहतो. मथुर बैलाचे मालक राहुल भाई यांची दमदार एंट्री आपण जरूर पाहणार आहोत. आजकालच्या तरुणामध्ये नक्कीच एक आपण पाहतोय चर्चेचा विषय असतो ती म्हणजे बैलगाडा शर्यत. पुढचा चेंडू या वेळेला चपराक जरूर दिली. आपण जरूर पाहतो डीप कडे फिल्डर रेडी होते. अंपायर सिग्नल नो बॉल. हाईट फॅक्टर इथे पाहिली आणि अचूक निर्णय. संधी जरूर मिळेल. दिनेश थोडा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. एक धावेनं संघ पुढे सरके. नो बॉल आणि वॉन सुद्धा केले. फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटचा चेंडू. संधी जरूर मिळेल. कंपॅरिझन करूया. 10 धावा होत्या जेव्हा बॅटिंग केली नारपोली संघाने आणि आता पुढे जाण्याचा प्रयत्न होईल. एकूण धावफलक टोटल स्कोर कार्ड. लॉफ करतोय फ्री हिटचा चेंडू. यस हा तडाखा षटकार. 6 धावा. खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 16. रुपेश भाई आम्हाला स्कोरिंगची साथ देत असताना आपण त्यांचं कौतुक करूया. रोहित तर यस सागर या ठिकाणी अमेठी युनिव्हर्सिटीचे संदीप सर या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचं देखील आमदार चषक 2025 मध्ये आपण करूया सहर्ष स्वागत आणि सन्मान देखील त्यांचा त्वरित या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये आपण करतोय. स्वागत कक्षामध्ये या ठिकाणी संदीपांचं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. यस सागर. तर 16 धावा आहेत धावफलकावरती. 57चं टार्गेट. आमदार चषक भातांची स्पर्धा मॅच नंबर 3. चला थोडा स्पीडअप हवा आहे आम्हाला. 2 ओव्हर नंतर तुम्हाला ब्रेक थोडा असेल. मात्र पुढचा सामना अजिवली संघ टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग. निर्णय कळवा. फिल्डिंग असेल तर रेडी राहा. या सुद्धा सूचना मॅनेजमेंट करून आम्ही आपल्याला देतो. 16 धावा आल्यात. कुरगोडी केले. वर्चस्व प्रस्थापित केलं. सुरुवातीला थोडा अडखळत होता. घसरगुंडी होती. मात्र त्यानंतर जे प्रतिनिधित्व केलं बॅटिंग करत असताना स्पेशली प्रीतम केनीनं षटकार ठोकलाय. पेटाली संघाला पाहिलं तलोजा फेज मध्ये अनेक स्पर्धा खेळतो. अनेक त्यांचा खेळ बहरताना पाहिलं. मात्र आता समोर तेवढा ताकदवान संघ आहे तो नारपोली. ग्रामीणचे दोन्ही संघ आज आमदार चषकामध्ये. निखिलला पाहूया पुढचा चेंडू. ऑफ स्टंपवर ठेवला. स्विंग होता. पंच इशारा करतील. वाईडचा कॉल. धावफलक पुढे सरकेल. एकूण धावफलक पाहूया. टप्पा ओलांडायचे 57. पाहुण्यांची मांदियाळी सुद्धा पाहतो प्रेक्षक वर्ग. आमचे सर्व स्टॉल धारक बघा. भातांचे मैदान सामने पाहायला काही वेगळीच मजा असते. या मैदानावर आपण पाहिलं आणि आज प्रेक्षक वर्ग या लढतीचा आनंद घेतो. एकूण धावफलक 17. राऊंड विकेट खोलात टाकला. अपील मध्ये उत्साह आणि ते बोटांची जादू. फिरकीचा आपण पाहतो वापर केला आणि आजकाल फिरकीची गरज आहे. टेनिस क्रिकेटला वेगवान गोलंदाज नेहमी पाहत असतो. यस सागर या ठिकाणी सन्माननीय अतिथी दैवतजी ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण इन्व्हाइट करूया. या स्वागत कक्षामध्ये आपल्या या ठिकाणी यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल आणि बिस्लरी पाण्याची व्यवस्था संपूर्ण या स्पर्धेसाठी केलेली आहे. या दैवत ठाकूर साहेब. त्यानंतर दीपकजी पाटील साहेब आपण यावं. दीपकजी पाटील साहेब आपण यावं. आपलं देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. त्यानंतर दुसरे अतिथी असतील मनेशजी भोईर साहेब. या मनेशजी भोईर साहेब मोलाची उपस्थिती या ठिकाणी आपली देखील आहे आणि या ठिकाणी आपलं यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. या खूप चांगला बॉल होता. अलॉंग द कार्पेट बॉलला पाठवलाय. लॉंगॉनला थोडीशी मिसफिल्ड होती आणि या मिसफिल्डचा फायदा कितपर्यंत होतोय हे 2 धावा या ठिकाणी येत आहेत. या ठिकाणी मान्यवरांचा शुभ सन्मान आपण पाहतोय. मनेश भोईर साहेब यांचं या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर दीपक पाटील साहेब आपण यावं. आपलं देखील यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. यस सागर. 19 धावा धावफलकावर. 2 गडी बाद. राऊंड विकेटनं स्टेड इट करतोय. सामन्याची पार्श्वभूमी रोहित आपण पाहिली तर कुठेतरी पेटाली संघ पुढे चालल्या. कारण 2 षटकानंतर 17 धावा होत्या जेव्हा नारपोली संघानं बॅटिंग केली आणि आता संघ पोहोचला 20. आणि नक्कीच सागर टेंबी नाका रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष एकनाथजी ठाकूर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आमदार ट्रॉफी 2025 मध्ये आपण करूया सहर्ष असं स्वागत.
खुला चेंडू टाकलाय, प्रश्नचिन्ह निर्माण केले. 57चा टप्पा ओलांडायचा. चांगली भागीदारी मॅच मध्ये पेटाली संघाला कमबॅक करून देईल, मात्र या जोडीला फोडणं सुद्धा काही अंशी का होईना ते महत्वाचं असेल. गोलंदाज निखिल मस्कर 3 चेंडू डॉट. गुड बॉलिंग, इफेक्टिव्ह ठरलाय. अग्रेसिव्ह मूड मध्ये तो गोलंदाजी करतोय आणि आपल्या गोलंदाजीनं मॅच मध्ये कमबॅक. बघा लाईन चांगली आहे. हे व्हेरिएशन तुमच्याकडे असेल ना, मिश्रित गोलंदाजी तुमच्याकडे असेल, वेगळा प्रयत्न तुमच्याकडे असेल. क्रिकेटमध्ये खूप चांगलं प्रूव्ह अप्स आहेत. मागे काय घडलंय, फॉरगेटिंग इज अन आर्ट. मागे काय घडलं तुम्हाला विसरावं लागतं. 2 षटकानंतर 20 धावा आहेत आणि आता टार्गेट 57. विनिंग कॅल्क्युलेशन चा विचार केला. बॅटिंग लाईनअप मध्ये देवेश बाद झालाय, ऋषी बाद झालाय, प्रीतम डाऊन सांभाळतोय आणि कौशल्य त्याला साथ देतोय. येणारे 12 चेंडू आणि 37 धावेची गरज. लक्ष थोडंसं मोठ्या, मात्र जर बरोबरी साधायची असेल तरी ते आक्रमण करावं लागेल. आमदार चषक आपण पाहतोय. भारतीय जनता पार्टी सर्व आमचे दानशूर दाते आपण पाहतो. पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावाची स्पर्धा. उरणचे आमदार असतील महेश बालदे. युवा वर्गाचे आपण पाहतो आधारस्तंभ परिजी ठाकूर. आपण पाहतो या सर्व व्यक्तिमत्व या स्पर्धेला मोलाचं योगदान त्या सर्व मान्यवरांचं दानशूर दात्यांचं आपण धन्यवाद देऊया. उद्या या स्पर्धेतील अंतिम रात्र असेल. रोहित या मॅचला लीड करतात, आपण जरूर पाहतो. त्यांना आपण शुभेच्छा देऊया. दीपक पाटील सर पालीचे आमचे नामांकित पंच यांचा पॅनल या स्पर्धेसाठी कार्यरत आहे आणि 12 चेंडू आणि 37 धावेची गरज. इथून सामना कोण जिंकेल, कोण जिंकणार आणि कोण पराभूत होणार हे जरूर पाहूया. 12 चेंडू आणि 37 धावेची गरज. गोलंदाज झालाय निखिलेश पाटील. मॅच मध्ये कमबॅक होणं आता इम्पॉर्टंट आहे पेटाली संघाला. पहिला चेंडू आदळला आणि तो ठोकलाय स्क्वेअर लेगला. फिल्डर होते रेडी, पकडला झेल. 12-37 समीकरण आता 11 मध्ये 37. तर भातांचे दमदार सरपंच तानाजी पाटील यांचा आपण धन्यवाद देऊया. नेहमी युवा वर्गाला त्यांचं छान प्रोत्साहन असतं आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांचं योगदान राहिलं. मॅच मध्ये कमबॅक होईल का? पंचांचा इशाराला वाईटचा कॉल. इथून सामना जिंकायचा असेल तर इच्छा तिथे मार्ग असं म्हटलं जातं. विजयासाठी दोन्ही संघ आसुसलेले आहेत. विजय खेचून कोण आणणार? लक्ष विद्या मॅच कडे. विनिंग कॅल्क्युलेशन, येणारे चेंडू आणि धावांचं अंतर. लक्ष कठीण होत चालले, मात्र आक्रमणाची गरज आहे. यस गॅप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला आला हा चौकार. फलंदाज होता प्रीतम केनी आणि राजेश केनीच्या बॅट मधून. कॅल्क्युलेशन बदलेल आता 10 मध्ये 32. पाटील एक युवा नेतृत्व आणि युवा कमी वयामध्ये पोलीस पाटील ज्यांना ओळखलं जातं त्यांचे इथे आगमन झाले. यस लक्ष विद्या मॅच कडे. कमबॅक होण्यासाठी आक्रमण करावं लागेल. वॉट क्षेत्रक्षणाचा दर्जा दाखवलाय. आणखीन एक धक्का. मॅच मध्ये नारपोली संघ कमबॅक करेल. पायचे करणार का मात्र पेटाली संघ. आपण पाहतोय 10 मध्ये आता इक्वेशन अनालिसिस जे होतं 32. आता 9 चेंडू 32 धावा. रोहित आणि रुपेश भाई बघा या अगोदरचा एक सामना जिंकलाय
तो नारपोली संघानं गावातील एक संघानं सामना जिंकलाय आणि आता पुन्हा एकदा मॅच मध्ये नारपोली गावातील दुसरा संघ पकड मजबूत करतोय आणि जर दोन्ही नारपोलीने सामने जिंकल्या तर तो एक वेगळा आनंद असेल. तर यस, मागच्या स्पर्धेला आम्ही कव्हर करत होतो ती रात्र आणि गावातील दोन संघ होते. फ्रेंड्स फॉरेवर लढत पाहिली, मात्र पाठीराख्यांचा मॉरल सपोर्ट आपण जरूर पाहिला. तर जगदीशजी काटावले साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या स्पर्धेला तब्बल 250 टी शर्ट्स आम्हाला स्पॉन्सर केल्या. हर्षद आलाय, मात्र सामना जिंकायचा असेल तर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. 57चं टार्गेट, एकूण धावा दाफलकावरती टोटल. संघ पोहोचलाय 26. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर, येणारे 8 चेंडू आणि 31 धावेची गरज. सामना कठीण होत चाललाय. या 2 चेंडूवर कमबॅक होणं खूप महत्वाचं आहे. 8 मध्ये 31. गोलंदाज निकलेश पाटील, साथ देतो मैदानावर फलंदाज प्रीतम केने आणि हर्षद केने. 8 मध्ये 31. फ्रंट फुटला आले, स्ट्रोक बनवला, वेगानं चेंडू मिड विकेटला, सिंगल मिळेल. सिंगल डबल न काही बिघडणार नाही. नारपोली संघाचं संतुलन जबरदस्त आहे. आता 7 मध्ये करायचे 30. सामना कोण जिंकेल, पेटाली का नारपोली? दोन्ही संघ बलवान आहेत. 7 मध्ये 30. एक मोठा फटका पेटालीला कमबॅक करून देईल. आक्रमणाचा प्रयत्न, निकलेशी गुड बॉलिंग. चौकारानंतर कमबॅक चांगलं, वर्चस्व त्यानं प्रस्थापित केलं. आता कॅल्क्युलेशन 6 मध्ये 30 धावेची गरज. यस, ओव्हर टू डीजे. या ठिकाणी सन्माननीय मान्यवर सचिनजी पाटील या गावचे पोलीस पाटील आहेत. त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं असेल या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. त्याचबरोबरीने या स्पर्धेला तब्बल 250 टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून प्रदान करण्यात आलेले आहेत ते सन्माननीय जगदीशभाई काठावळे भातान यांचं या ठिकाणी शुभागमन झालेला. या अतिथी मंचावरती आपलं स्वागत आहे. अतिथी कक्षामध्ये आपल्याला सन्मानित केलं जात आहे. आपण या ठिकाणी यायचा मॅच ऑन असेल. मी सन्माननीय जगदीशभाई काठावळे यांना आपण इन्व्हाइट करूया स्वागत कक्षामध्ये. त्या ठिकाणी वारकरी संप्रदायामधील एक मायेची उबदार शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी शुभ सन्मानित करण्यात येत आहे. सन्माननीय जगदीशभाई काठावळे भातान अगदी 250 टी शर्ट्स ॲज अ कॅज्युअल टी शर्ट आहेत त्या ऐवज हेलसाठी देखील आहेत आणि मॅन ऑफ द मॅच साठी देखील त्यांनी प्रदान केलेले आहेत. एक दानशूर व्यक्तिमत्व जगदीशभाई काठावळे यांचं या ठिकाणी स्वागत कक्षामध्ये शुभ सन्मान. या स्पर्धेचे सर्व अनिलजी पाटील आणि अरुणजी पाटील यांच्या माध्यमातून केला जातोय. थँक्यू सो मच. त्याचबरोबरीने या गावचे पोलीस पाटील सचिनजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण या ठिकाणी इन्व्हाइट करूया. यावं आपण अतिथी मंचावरती स्वागत कक्षामध्ये आपलं स्वागत असेल. सचिनजी काठावळे यांच्या संजय काठावळे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी या गावचे पोलीस पाटील सचिन पाटील यांचं सहर्ष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार आहोत. पाहुण्यांची सदिच्छा भेट या स्पर्धेला आणखीन द्विगुणित आनंद देत असते आणि या ठिकाणी शोभा वाढवण्याचं काम या व्यासपीठावरती विराजमान सर्व मान्यवर करत असतात आणि या सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा आमदार ट्रॉफी 2025 मध्ये मी मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतो. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 5 चेंडू आणि 30 धावेची गरज. गोलंदाज आपण पाहतोय नितेश पाटील. कमबॅक करत असताना आपण पाहतोय यंग स्टार नारपोली. 5 मध्ये 30. गोलंदाज आपण जरूर पाहूया नितेशला. बॅटिंग करेल फलंदाज आलाय मयूर केनी. 5 चेंडूवर आक्रमणाची गरज आहे. ओ शरीरभेदी गोलंदाजी कमबॅक करतो. मॅच मध्ये नारपोली संघ पकड मजबूत करतोय आणि आता 5-30 समीकरण. मॅच मध्ये कमबॅक
नारपोली गावातील दोन संघ पुन्हा एकदा विजयी होणार का? चर्चा सूर्य पाठीराख्यांमध्ये येणारी चुंडू आणि धावांचं अंतर 4 मध्ये 29 सिंगल जरूर मिळाले. चला आजिवली संघ डिसिजन तुमचा आला नाही, या मॅनेजमेंट आम्हाला जरूर कळवते. मात्र जर फिल्डिंग असेल तर या मॅच नंतर आपल्याला रेडी राहायचंय, कारण जसा सामना संपेल जर फिल्डिंग असेल तर आपल्याला मैदानामध्ये शिरकाव करायचंय. 4 मध्ये 29 कमालीची गोलंदाजी नितेश पाटील. गुड बॉलिंग यंगस्टार नारपोलियम. स्टार्ट चांगली मिळाली होती, 16 आल्या होत्या पेठालीला, मात्र कमालीचं षटक राहिलं. निखिल मस्कर, निखिलेश पाटील जो कमबॅक दिलाय आणि आता नितेश पाटील. 3 मध्ये 29 सामना डिफिकल्ट आहे. फॉर्मॅलिटीज राहणार का? यस. मॅचची हवा निघून चालल्या. यस रोहित कडे आपण वळणार आहोत. मॅच मध्ये आता थोडं इंटरेस्ट नाहीये, कारण जेव्हा असं कॅल्क्युलेशन असतं तेव्हा निराशा असते. 2 मध्ये 29 2 चेंडू आणि 29 धावा. गोलंदाज नितेश पाटील. ओ गुड बॉलिंग. नारपोली गावातील एक संघ जिंकलाय आणि आता दुसरा संघ यंगस्टार नारपोली. बघा 10, 17, 16 जे योगदान दिलं बॅटिंग लाईनअप मध्ये प्रीतमनं योगदान दिलं, कल्पेशनं. आज दिनेशचं 2 षटकार, षटकारानं जी सजवलेली इनिंग. गुड बॉलिंग. गोलंदाजी आवडली असेल तर नितेशचं कौतुक झालं पाहिजे. तब्बल चेंडू फेकल्या, यश 6 आणि फक्त धाव दिली. एक गुड बॉलिंग आणि गवगवीत यश. 1 विकेट सुद्धा मिळाले. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. मात्र नेक्स्ट मॅच चला आजिवली संघ निर्णय तुमचा कळवा लगेच. वशिनी संघ सामना लगेच आपल्याला सुरू करायचे. 5 मिनिटाच्या आत